आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, अनेक मागणं असतात, अनेक इच्छा असतात आणि आपण ह्या इच्छा, आपले प्रश्न, समस्या घेऊन स्वामींच्या समोर जातो, स्वामींना विनंती करतो आणि स्वामींना आपण या संकटातून बाहेर काढण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना मनोमन प्रार्थना करत असतो. पण आजच्या या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण स्वामींकडं काय मागावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण का आपल्याला स्वामींकडं काय मागावं हेच मुळात कळत नाही. आपण स्वामींना म्हणतो की स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे नायक आहेत, या कलियुगाचे चालक, मालक, पालक आहेत आणि आपण मात्र साध्या क्षुल्लक गोष्टी स्वामींकडं मागायला लागतो. आपल्याला कळत नाही की स्वामींच्या समोर उभं राहून स्वामींकडं काय मागावं. तर स्वामी बघतो, आपल्याला माहीत आहे आपण सर्वसामान्य माणसं आणि आपल्या मनामध्ये अनेक इच्छा, आकांक्षा, प्रश्न, समस्या दडलेल्या असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी, आपले प्रश्न मार्गी लागण्यासाठी, आपल्या अपेक्षापूर्तीसाठी आपण काय करतो, स्वामींचा धावा करतो. आणि मग माझा हा प्रश्न सुटला की मी स्वामींची ही सेवा करतो. स्वामी माझं हे काम होऊ दे, मी सारामृताची 108 पाठ करतो. स्वामी महाराज माझा हा प्रश्न मार्गी लागला तर मी एवढी जपसंख्या पूर्ण करतो. असं आपण दररोज काही ना काही मागणं स्वामींसमोर मागत असतो. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्वामींच्या या प्रकट दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व समर्थ सेवेकऱ्यांसाठी, स्वामी भक्तांसाठी एक कळकळीची विनंती करतो की तुम्हाला जर स्वामींकडे काय मागायचं असेल तर एकच गोष्ट मागा. आपल्या दिंडोरपीडित मार्गामध्ये सकाळी 10:30च्या नैवेद्य आरतीमध्ये आपण स्वामींना विनंती करतो, इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरारे. याचा अर्थ काय, स्वामी मला फक्त एकच मागणं द्या, एकच दान मला द्या की काय करा की तुमच्या चरणापासून मला कधीच अंतर देऊ नका. मला नेहमी अखंड माझा शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या चरणाजवळ मला जागा द्या. त्या चरणापासून मला कधीच दूर करू नका. एवढं एक आणि एकच मागणं आपण स्वामींकडे मागलं पाहिजे.